पाणीची रेसिपी बघणार आहोत। थोडी स्पायसी आणि मस्त चमचमीत अशी रेसिपी आहे। त्यासाठी इन्स्टंट आपण मसाला बनवणार आहे। त्याआधी रात्रभर हे वाटाणे भिजत घातले होते, ते कुकरला लावायचेत। त्यामध्ये एक बटाटा, थोडं मीठ आणि अर्धा चमचा हळद, थोडंसं पाणी घालून याला कुकर लावायचं आहे। त्यानंतर पाणीसाठी आपण या ठिकाणी पुदिना घेतलाय, थोडी कोथिंबीर, चिंच घेतली, अद्रक, हिरव्या मिरच्या, मीठ आणि लिंबू पिळायचं आहे। आणि हे वाटण्याच्या आधी हे ग्राइंड केलं की काळं पडतं, म्हणून आपण बर्फ वापरायचा आहे, म्हणजे कलर छान येतो। किंवा थंड पाणी देखील तुम्ही वापरू शकता। मसाल्यासाठी धणे घेतलेत, मिरच्या घेतलेत आणि जिरे। हे खरपूस भाजून घ्यायचे आणि वाटून घ्यायचे। कुकर झालेला आहे। थंड झाल्यानंतर यामध्ये एक वाटी कांदा, मीठ, चाट मसाला आणि थोडंसं तिखट घालायचं आहे। पाणीपुरी स्पायसी बनवतोय आणि जे वाटण वाटलं होतं त्यातला एक चमचा यामध्ये मिक्स करायचा आहे। या ठिकाणी ते जे वाटलेलं आहे ते वाटण थंड पाण्यामध्ये आपण चाळणीने काढून घ्यायचं आहे, म्हणजे जो काही चिंचेचा चोथा आहे तो बाहेर निघेल। पाण्याचा कलर बघू शकता, बर्फामुळे हा पाण्याचा कलर छान आलेला आहे। आता यामध्ये मसाले घालूयात। मीठ, वाटण वाटलेलं हिरवी मिरचीचं ते घालूयात। त्यानंतर कांदा, मिरचीचे तुकडे टाकलेत 2-3, लिंबूचे काप केलेलेत 2 ते टाकलेत, चाट मसाला, थोडा पाणीपुरी मसाला आणि जिरा पावडर। मिक्स करायचे। रेसिपी नक्की करून पहा, खूप छान पाणीपुरी लागते ही। ज्यांना तिखट आवडत असेल पाणीपुरी त्यांच्यासाठी। आणि बर्फ टाकून थोडीशी बुंदी टाकून सर्व करू शकता। पाणीपुरीमध्ये स्टफ करायचं आहे वाटाण्याचं सारण आणि सर्व करायचं आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा। धन्यवाद।